वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव शेणपुंजे येथे बुधवारी रस्त्यावरील मुख्य ठिकाणी चौक उभारण्यात आले होते। त्यामुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे असलेल्या लक्ष्मी माता मंदिरासमोरील दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील मुख्य ठिकाणी बुधवारी दुपारी चौक उभारण्यात आले होते। यामुळे मुख्य रस्त्यावर मोठा तणाव निर्माण झाला होता। या प्रकाराची माहिती काही दक्ष नागरिकांनी MIDC वाळूज पोलीस ठाण्याला कळवली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सोबत घेऊन वेळीच धाव घेतली। येथे एका ठिकाणी चौक उभारून भगवा तर दुसऱ्या ठिकाणी निळ्या रंगाचा ध्वज उभारण्यात आला होता। यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। मात्र पोलिसांनी पुढील अनर्थ लक्षात घेत जमावाला वेळीच हटवत प्रकरण मिटवलं। यावेळी पोलिसांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दोन्ही ठिकाणी उभारण्यात आलेले चौक कडक बंदोबस्तात हटवून साहित्य ट्रॅक्टरमध्ये भरवून जप्त केलं। तसंच पोलिसांनी काही महिलांना ताब्यात घेत त्यांना ताकीद देऊन सोडून दिलं। मंगळवारी येथील मुख्य रस्त्यावर भगवा ध्वज उभारण्यात आला होता। मात्र हा ध्वज रात्री कुणीतरी अज्ञातांनी काढला असल्याचं काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं। या प्रकारामुळे येथील मुख्य रस्त्यावरील भाजी मंडई विक्रेते आणि दुकानदार व्यावसायिकांनी काही वेळ बंद ठेवला होता। विशेष म्हणजे येथे उभारलेल्या चौकाच्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्ट्रीट लाईट उभारण्याचा ठराव घेण्यात आला असल्याची माहिती काही नागरिकांनी AI न्यूजशी बोलताना दिली।